पण मी फटाक्याला फार घाबरतो. तेव्हा जेव्हा मी आणि अथर्व घरी जातो, मी आणि बाबा बाहेर बॉम्ब लावत असतो आणि हा आणि हिचा आवाज काही थांबत नाही, आवाज चालूच असतो. मी त्याच्या आधी त्याला एकदा दोनदा ऑफिसमध्ये बघितलेलं आणि त्याची मला रिक्वेस्ट पण आलेली, बट ती मी ॲक्सेप्ट केली नव्हती. मास्क असून सुद्धा का रिक्वेस्ट पाठवली, का रॅन्डम सगळ्या मुलींना रिक्वेस्ट पाठवत सुटलेलं जातं मला पटायला माहित नाही. ते आता असत नाही, आवडणारी विचार करा. आणि खटकणारी कोणती आहे? तर मग त्या खूप आहेत. नवरा बायकोचे रील्स हे लोकांना खूपच रिलेटेबल असतात. रीलमध्येही मी बायको म्हणूनच ऍक्ट करते, या शो मध्येही मी बायको म्हणून. आणि ते आयुष्यात जे करते तेच डॉमिनेशन आहे. असं आम्हाला वाटलं नाही की आम्ही आशा भोसलेंना भेटतो आणि त्या आमच्याशी ह्या गप्पा मारतायत. त्यांनी चकली केली होती तर त्यांचा इतका वेळ आग्रह चालला होता की तुम्ही हे खा ना, ही चकली खाऊन बघा ना, ही मी केली, ती खाऊन बघा ना. तुलाही जायचं का, तुलाही फोटो काढायचा का, तुलाही भेटायचं का. आणि मी जेव्हा गेले समोर म्हणजे गेले तर त्यांनी हाय हाऊ आर यू, मला हाऊ आर यूला पण उत्तरच नाही देता आलं. मी फक्त नमस्कार केला आणि फक्त हसले, फोटो काढला आणि आले. माझेही टोटल मी ब्लँक झालेले, फुल माझं बाहेर आल्यानंतर पण फुल डोळे भरलेले, हात वगैरे कापत होते. त्याने सगळं आधी ते सांगितलं, पण मी आत्ताच सांगायला मला आवडेल, दोघांचेही आई वडील, त्याचे आई वडील, माझे आई वडील हे प्रचंड सपोर्टिव्ह आहेत. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. दिवाळीचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिवाळीनिमित्त खास आपण एका जोडीसोबत गप्पा मारणार आहोत. सोशल मीडिया जगतातला स्टार त्याला म्हणायला हरकत नाही, असा सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारा अथर्व सुदामे आणि अथर्वची बेटर हाफ म्हणजे मी म्हणेन की त्याचं परमनंट लाईक बटन असणारी रुचा जोशी सुदामे. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि तुम्हाला दोघांनाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा. तुलाही आणि तुझ्या सगळ्या प्रेक्षकांनाही. येस, थँक्यू सो मच. आपण सुरुवात दिवाळीपासून केली आहे, तर आपण तिथूनच पुढे जाऊयात. दिवाळी म्हणजे तुमच्या दोघांसाठी काय, तुमच्या बालपणीच्या आठवणी कशा आहेत आणि आत्ता लग्नानंतरची दिवाळी कशी असते? माझ्या बालपणी दिवाळीच्या वेळेस जसं आपण सगळेच म्हणजे आता ह्याची दिवाळी लहानपणीची कशी होती मला माहित नाही, पण किल्ले बनवणे म्हणजे कधी असं बोलणंही नाही झालं, बोलण्यातून सुद्धा. पण मी माझ्या मैत्रिणीसोबत किल्ले वगैरे बनवायची तिच्या घरी किंवा माझ्या घरी, किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही काही वर्कशॉप असायचे तर ते अटेंड करायचो. त्याच्यानंतर खास एक असं असायचं, दिवाळी चालू व्हायच्या जस्ट 1-2-3 दिवस आधी एक ते रिच्युअल्स असायचं की बाबांसोबत जाऊन फटाके घेणं. सो मग मी आणि माझे बाबा, कधी कधी माझी म्हणजे काही वर्ष माझी बहीणही असायची आमच्यासोबत की जी फटाके, आम्ही 3 जण मिळून फटाके आणायला जायचो. आणि मग आवडते सगळे फटाके, सगळ्यांचे आवडते सगळे फटाके घेऊन यायचो. एक दिवस दिवाळीच्या खरेदीसाठी जायचं सकाळपासून, सगळेच्या सगळे, मी, आई, 90s किड्स आहेत ना, ते सगळे रिलेट करू शकतात. येस, ॲब्सोल्युटली. आणि मग त्या अख्ख्या गर्दीतून म्हणजे जिकडे माझं बालपण नगरमध्ये गेलंय, सो तिथल्या कापड बाजारात वगैरे जायचं आणि दिवसभर खरेदी करायची. मग संध्याकाळी येताना मस्त रात्री हॉटेलमध्ये जेवून यायचं, असं सगळं. आणि मग त्याच मस्त कपड्यांमधल्या स्वप्नांमध्ये दुसऱ्या दिवशी उठायचं आणि ठरलेलं असायचं माझं आणि माझ्या बहिणीचं, तर सकाळी काय घालायचं, संध्याकाळी काय घालायचं. आणि कंपल्सरी दिवाळी ज्या म्हणजे आता 4 दिवसाची असेल तर 4ही दिवशी माझे वडील आम्हाला दोघींनाही कंपल्सरी पहाटे 4ला उठवायला लावायचे. सो ते एक खूप छान असायचं. दिवाळी पहाटचे कार्यक्रम नगरमध्ये खूप चालतात. सो दिवाळी पहाट म्हणजे सगळीकडे चालतात, पण आम्ही ते अटेंड करायची सवय मला खूप लहानपणापासून आहे. मग ते शास्त्रीय संगीत असेल किंवा मग अगदीच काहीही कुठल्याही प्रकारचे दिवाळी पहाटचे कार्यक्रम. आणि हां, अशी माझी बालपणीची दिवाळी असायची. आत्ता लग्नानंतर आय थिंक काय आपण फटाके, ह्याचे मित्र फटाके घरी आणून देतात, कारण ज्यांचे ज्यांचे स्टॉल्स आहेत ते असे प्रत्येक जणांकडून वेगवेगळ्या स्टॉकमध्ये आम्हाला न मागता आणि न काय खरेदी करायला जाता आम्हाला फटाके भरघोस घरी येतात. येस, मिठाई घरी येते. एक वेगळ्याच प्रकारची दिवाळी असते की ॲज अ सेलिब्रिटी. मग ते सेलिब्रिटी म्हणजे ही सगळ्यांना माहिती आहे.
तर त्याच्यासाठी भरपूर सारे चॉकलेट्स, मिठाई सगळ्याचे बॉक्सेस घरी आलेले असतात. अगदी म्हणजे कुठलीच गोष्ट नवीन आणायची गरज पडत नाही, कपडे सोडून. की काय आपला मोती साबण कपडे असेल, येतात का तेवढीच वाट बघतोय. मोती साबणापासून उठण्यापासून सगळ्या गोष्टी घरी येतात. अशी एक वेगळीच लग्नानंतरची दिवाळी असते. आणि बाकी पूजा वगैरे होते. पण एक अथर्व म्हणाला की हा सेलिब्रिटी, पण त्याच्यामध्ये ना तो जो सेलिब्रिटी ऑरा जो असतो ना, तुम्ही कधीच बघितला नाही. आजपर्यंत नाही बघितला. इज व्हेरी डाऊन टू अर्थ. म्हणजे मी प्रत्येक वेळेला प्रत्येक पॉडकास्ट मध्ये सांगते की हा फारच डाऊन टू अर्थ आहे, की लोक थोडंसं नेम फेम झालं ना की क्या बात आहे असे होतात. हा मुलगा अजून जसा सुरुवातीला आहे ना तसाच आत्ता आहे. हो. काही त्याच्यामध्ये असा फरक बघितला नाहीये. म्हणजे मला प्रेक्षकांना एक छोटीशी गोष्ट सांगायला आवडेल की आम्ही दोघी एका फर्ममध्ये काम करत होतो. तेव्हा ज्या अथर्वला मी भेटले आणि मी अथर्वला, अथर्व तुझे मी सगळे रील्स बघते, मला फार आवडतात. तेव्हाचा अथर्व सुद्धा आणि आत्ताचा अथर्व सुद्धा सेम आहे, काहीही फरक नाही. पण आता अथर्व, तुझी दिवाळी, तुझं बालपण याबद्दल काय? दिवाळी असं काही फार वेगळं नव्हतं, पण मी फटाक्याला फार घाबरतो. त्यामुळे माझं मी पण घाबरते. मी फटाके घ्यायला आवडायचे मला, पण मग ते नंतर उडवायचे माझे मित्रच. कारण का मला अजिबात ते आवडत नाही आणि मी आवाजाचे नाही आवडत. बाकी टाइमपास ठीक आहे, पण असं मला त्या एकंदरीत त्या आगीचा किंवा त्या आवाजाचा फार फार भीती आहे मला त्याची. त्यामुळे मी ते घाबरायचो आणि त्यामुळे मला दिवाळी आली की टेन्शन यायचं, कारण का बाकीचा त्याचे फायदा घ्यायचे ना, की आता हा घाबरतो, मला ह्या गोष्टीवर याला घाबरावा. त्यामुळे मला ती एक भीती असायची दिवाळीत, की आपण फटाक्याला घाबरतो, पण बाकीचं तर ते सगळं तसंच आहे, की मग कपडे घेणं किंवा एक तर सुट्ट्या मिळायच्या. त्यामुळे आता माझं असं असायचं की कपडे घेणं वगैरे तर आहे, तर आम्हाला खेळायला खूप मिळायचं सगळ्या मित्रांना. त्यामुळे ती एक वेगळी मजा असायची की 15 दिवस आराम आहे, निवांत आहे. तर खेळा, मजा करा, मस्ती करा आणि बाकी खाणं पिणं तर आहेच आहे. पण एक मला भीती ती पहिल्यापासून आहे, ती अजून काय माझी गेली नाही फटाक्यांची. असं हो, आहे ते. अगदी कानात आधीच कापूस वगैरे घालून ठेवतो मी. आणि मला खूप आवडतात बॉम्ब वगैरे उडवायला. अरे So, बापरे. आणि माझे बाबा अजूनही आणतात, मला आवडतात म्हणून. तर आम्ही आता असं करतो की जे बाण वगैरे असतात आणि बिना आवाजाचे चक्र आणि झाड वगैरे, तर ते आम्ही इकडे वाजवतो. आणि मग मी बॉम्ब वगैरे हे करायला, बॉम्ब किंवा सुतळी बॉम्ब आणि काय असतं लढी, त्या करायला म्हणजे उडवायला मी घरी जाते. मग तेव्हा जेव्हा मी आणि अथर्व घरी जातो, मी आणि बाबा बाहेर बॉम्ब लावत असतो आणि हा आणि हिचा आवाज काही थांबत नाही, आवाज चालूच असतो. आणि हा आत असतो. बरं, मला एक तुम्हाला दोघांना विचारायचं, तुम्ही दोघं भेटलात कुठे? तुमची दोघांची स्टोरी कशी सुरू झाली आहे? तुम्ही ज्या फर्म मध्ये कामाला होता ना, तिकडनंच झाली. कशी झाली? ते तर ती सांगेल. हे तुझं वर्जन तू सांग. अच्छा, वर्जन आता आपण जिकडे काम करत होतो, सो तिकडे अथर्व फ्रीलान्सिंग काम करायचा. आणि तिथे तो एकदा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेला, काहीतरी एक डिस्कशन मीटिंग करायला आलेला. आणि त्याच्यानंतर आय थिंक डिस्कशनच होतं, कारण त्याच्या नेक्स्ट डे त्याचा एक इंटरव्ह्यू हे होता, Okay, स्केड्यूल्ड हा. होता. आणि त्या इंटरव्ह्यूला मी गेलेले. म्हणजे तसं माझं त्या फील्डची काही काम नव्हतं. मी एका वेगळ्या डिजिटल मार्केटिंग टीममध्ये होते, ई कॉमर्स टीममध्ये होते. आणि हा कॉन्टेंट मधल्या लोकांना भेटायला आलेला. आणि दुसऱ्या दिवशी त्याचा इंटरव्ह्यू होता सुनंदन लेले सरांसोबत डेक्कनला. सो त्यांचा तो हे होता, इंटरव्ह्यू स्केड्यूल्ड होता. पण तेव्हा माईक्सचा एक काहीतरी इश्यू झालेला. सो मला माझ्या टीममध्ये, माझ्या ऑफिसमध्ये कोणीतरी सांगितलं, म्हणजे ही तू यायच्या आधीची गोष्ट, सो म्हणून मी माझं ऑफिस म्हटले. सो माझ्या टीममध्ये मला कोणीतरी सांगितलं की माईक्स प्रोव्हाइड करायला जायला लागेल तुला तिकडे. तर आदल्या दिवशीच माझ्याकडे ते माईक्स दिलेले. मला काय माहीत नव्हतं कोणाचा इंटरव्ह्यू आहे, कोण घेणार आहे वगैरे वगैरे. सो मग मी गेले, तर मला दिसला हा आणि सुनंदन लेले हा इंटरव्ह्यू घेतोय सरांचा. आणि मी सुनंदन क्रिकेटची फॅन असल्यामुळे सरांसोबत, म्हणजे सरांचे खूप सारे लेख वाचलेले लहानपणापासून किंवा त्यांचे कोविडमधले व्हिडिओज बघितलेले. सो मला असं खूप छान वाटलं त्यांचा इंटरव्ह्यू बघताना. मी पूर्ण वेळ तिथेच थांबले आणि बाकीची टीम पण होती. आणि आय थिंक मी त्याच्या आधी त्याला एकदा दोनदा ऑफिसमध्ये बघितलेलं आणि त्याची मला रिक्वेस्ट पण आलेली, बट ती मी ॲक्सेप्ट केली नव्हती. आणि जेव्हा ते सगळं बघितलं मी, त्याचा इंटरव्ह्यू खूप छान झाला वगैरे वगैरे, सो मग मी त्या दिवशी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. आणि मग की चला हा चांगला मुलगा आहे. हा चांगला मुलगा आहे. आणि एक काय म्हणजे असं मला त्या वेळची मुवमेंट मी सांगते, की मला असं झालं की अरे आपण असं
किती वेळ मी न ओळखता म्हणजे ओळखीचं नसल्यामुळे त्याची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली नव्हती, पण आता 2दा-3दा चेहरा समोर आला म्हणून म्हटलं करूयात. आणि मग मी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी का त्याच दिवशी मेसेजेसला त्याने सुरुवात केली. माझ्या क्रिकेटच्या मी विराटची एक स्टोरी टाकलेली, सो त्याच्यावर त्याने मला स्टोरीवर रिप्लाय केलेला. अशाच नंतरच्या अजून 1-2 स्टोरीजवर रिप्लाय केलेला, ज्या ज्या गोष्टी मला आवडतात. एक मी तारक मेहतामधली स्टोरी टाकलेली, त्याच्यावर रिप्लाय केला. आणि मग त्याच्यानंतर तो मेसेजेस करत राहिला. मग मला ऑफिसमधल्या काही जणांकडून असं कळालं की हा मुलगा आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि तो त्याला तू आवडतेस असं. म्हणजे एका मैत्रिणींना सांगितलं मला. आणि मला तेव्हा कॉन्टेंट क्रिएशन आणि हे बाकीच्या इतकं डिटेलमध्ये काही जास्ती माहिती नव्हतं. सो त्याचे मला मेसेजेस यायचे, मग मी त्याला रिप्लाय करायची. मग एके दिवशी आम्ही भेटलो. परवाच त्या गोष्टीला 4 वर्ष झाली. नाही 3 नाही 4 वर्ष झाली. किती भेटण्याला किती 4 ना? हा, 4 त्याच्या वर्ष चांगलं झाली. लक्षात आहे. हा, ओके. नाही हे हुशार. 4 वर्ष झाली. सो मग असं सगळं झालं. सो ऑफिस थ्रू आमची भेट झाली. आणि मग त्यात म्हणजे मला असं डेट करायचं नव्हतं. मला लग्नच डिरेक्टली ज्या मुलाशी आता म्हणजे माझं जो कसं आता final लग्नाचंच आहे. लग्नाचंच वय होतं, पण त्याचं नव्हतं, कारण की तो माझ्याहून 1-1.5 वर्षांनी लहान आहे. सो त्याचं असं काही नव्हतं. बट समहाऊ त्याला माझ्यामुळे लग्न करायला लागलं लवकर. ह्याचं मला खूप गिल्ट वाटतं जेव्हा हे मला आठवायला, म्हणजे मी जेव्हा आठवतं तेव्हा. असं माझं व्हर्जन असं आहे. नाही, हे असं बऱ्यापैकी हेच आहे. हेच आहे. कारण म्हणजे हेच का- असणार ऑफकोर्स. वेगळं काही नव्हतं. पण जेव्हा म्हणजे ही जे म्हणली इंटरव्ह्यूला आम्ही जेव्हा आलो होतो तिकडे, सरांचा इंटरव्ह्यू चाललेला, तेव्हा मी पहिल्यांदा असं नीट पाहिलं. कारण का निरखून पाहिलं. कारण का आधी मला वाटते तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी Music इव्हेंट day होता. ला. पण तेव्हा काय झालेलं की तेव्हा बऱ्याच तिकडच्या ज्या मुली आहेत त्या माझ्या कुठल्या ना कुठल्या ओळखीच्या होत्या. हा. म्हणजे शाळेतल्या होत्या, असं होतं. त्यामुळे मग मला तो एक आधार होता की मग त्यांच्या थ्रू तरी मी विचारू शकतो. हा, तेव्हाच खरं तर हा. त्याची रिक्वेस्ट आलेली. पण तेव्हा माझ्या चेहऱ्यावर मास्क होता. त्याने फक्त मास्क असून सुद्धा का रिक्वेस्ट पाठवली, का रॅन्डम सगळ्या मुलींना रिक्वेस्ट पाठवत सुटलेला जातो मला पटवले माहित नाही. काय माहिती ते आता आठवत नाही. बिचारा डिसेंट ऍक्सेप्ट पण मग ते कॉमन असल्यामुळे मग मी विचारायचो की हा हे काय ते काय ते काय. मग सगळी माहिती मिळाली, मग ते रिक्वेस्ट पाठवली. मग ही जसं म्हणली तसं मग बोलणं सुरू झालं. आणि मग अर्थात शेवटी मग लग्नच झालं. त्याच्या आधीमध्ये काही झालं नाही. प्रपोज कोणी केलं मग त्याच्यामध्ये अर्थात? नाही, असं प्रपोज असं काही खास झालं नाही की असं प्रपोज वगैरे. कारण का आम्ही किती 9-10 महिने हा, असेल date. 7-8 महिन्यात तर आम्ही लगेच एंगेजमेंटच झाली आमची. ओके. भेटल्यानंतर ज्या दिवशी आम्ही फर्स्ट टाइम भेटलो त्याच्यानंतर एक 7-8 महिन्यात आमचे लग्नच ठरलं. म्हणजे ओके. म्हणजे ते पटापट झालेली हा. प्रोसेस आहे. हो. आता एवढ्या वर्षांपासून तुम्ही एकत्र आहात, तर एकमेकांमधली सगळ्यात आवडणारी आणि एकमेकांमधली खटकणारी गोष्ट कोणती आहे? आता तू दे उत्तर. प्रत्येक गोष्टीची उत्तर देते मी पहिल्यांदा. आवडणारी विचार करावा लागेल. नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत आवडणाऱ्या. अशा काही स्पेसिफिक असं सांगायचं झालं तर आता मला खरंच विचार करावा लागेल की स्पेसिफिक कुठली सांगावी. पण काय म्हणतात त्याला की म्हणजे मी जे आता काही करतोय त्याच्यात एक सपोर्टिव्ह जे म्हणतात, बरोबर. म्हणजे त्याच्यात असं दुसरी बाजू पण होऊ शकते की अरे हा हे करतोय मग याला हे मिळतंय ते मिळतंय, मग असं एक थोडंसं एक जेलसी पार्ट येऊ शकतो एका पॉइंटला. म्हणजे जरी तो पार्टनर असला तरी कोणाला येऊ शकतो माणूस म्हणून. पण तसं नसून ते उलटं एकदम की नाही हे ह्यालाच मिळालं पाहिजे, ह्याचं असंच व्हायला पाहिजे, ह्याचं चांगलंच व्हायला पाहिजे. तर ती मला एक बाजू म्हणजे त्यांनी उलट वाढतंच सगळं. किंवा ते एक सपोर्ट एकदा मिळाला की आपल्याला माहिती की आपल्या घरातले सगळे आपल्या मागे आहेत. त्यामुळे तो तिचा एक पॉईंट मला आवडतो की मला माहिती की ही उलटा विचार कधी करणार नाही की अरे आता समजा मी बाहेर आहे किंवा हा बाहेर गेलाय तर एवढा वेळ बाहेर आहे, आता कधीतरी तसं. पण मित्रांसोबत असतो जास्ती वेळ हा, तेव्हा. आता मित्र पण माझं ह्याच कामात असल्यामुळे मला त्यांच्याबरोबर राहावंच लागतं. पण तो एक भाग आहे की म्हणजे ह्या गोष्टीत ज्याप्रमाणे ती सगळा सपोर्टिव्ह रोल करते किंवा आता सगळं जे कमर्शियल फायनान्शियल जे असतं सगळं ती बघते. व्हेरी गुड. तर ते सोपं नाहीये बघणं. कारण का म्हणजे मी एकटा हे दोन्ही नक्कीच नाही करू शकत. त्यामुळे तिसरा माणूस कोणीतरी बाहेरचं बघण्यापेक्षा घरातलं बघतो तेव्हा ते अजूनच सोपं असतं. कारण का बऱ्याचशा गोष्टी बाहेर जात नाहीत किंवा कोणाला कळत नाहीत. त्यामुळे तो रोल ती फार व्यवस्थित करते. ती एक आवडणारी गोष्टी. बाकी तर बऱ्याच आहेत पण हीच सांगण्यासारखी.
आणि खटकणारी कोणती आहे? मग त्या खूप आहेत. खटकणारी काय गोष्ट आहे बापरे. त्याचाही विचार खूप करावा आहेत तर लागतो. मग एकही नाही आठवत आहे का? खटकणारी ऍट अ पॉइंट ती डिपेंडंट होऊ शकते खूप. हम्म. म्हणजे माझ्यावर असं म्हणते, बाकी कोणावर नाही. माझ्यावर अशी एका पॉइंटला ती डिपेंड होऊ शकते की नाही असं नाही, मग हे असं का नाही झालं, किंवा ती फारच पुढचा विचार करत बसते. त्याला मला वाटतं की अर्थ नाही, की जे काही आम्ही काम करतोय किंवा ज्या ह्याच्यात ओव्हरथिंक आहोत, हा, म्हणायचं त्याला. सेम पेंच म्हणजे बाकी काहीच रुचा, नाही. रुचा. तर तो मला एक खटकणार आहे वाटतं, कारण का त्याच्यातनं मिळत काहीच नाही. त्यांनी म्हणजे त्रासच होतो. त्यामुळे त्यामुळे ती एक मला खटकणारी गोष्ट वाटते. आणि ती खटकणारी ती स्वतः तर करते, ती मलाही सांगते. त्यामुळे ते मला तर ते अजिबातच नको असतं, की मला अजिबात करायचं नाही कुठला विचार वगैरे. जे आहे ते बरं. तू काय सांगशील? आधी खटकणारी सांग. खटकणाऱ्या सांग. हा, त्याने अनेक वचन केलं लगेच त्याचं. कारण त्याला माहितीये त्याच्या खटकणाऱ्या गोष्टी जास्ती आहेत. मी सांगितली एक आहेत, खूप आहेत. नाही, आता असं खटकणाऱ्या असं खूप बॉदर करते असं काही जास्ती नाहीये, पण असे विचार करावा लागतो. नाही तसं नाही, म्हणजे डोळ्यासमोर बऱ्याच आहेत, पण त्या तितक्या त्याची लेवल तितकी नाहीये. पण छोट्या-मोठ्या हेल्थ रिलेटेड त्याला खूप म्हणजे असं वाटतं की त्याने कॉन्शियस असायला पाहिजे, जे तो बिलकुल नाहीये. सो ती गोष्ट मला खटकणारे म्हणण्यापेक्षा जास्ती म्हणजे अशी ज्याची काळजी वाटते, भीती वाटते. मग ते कधी काळजी असते, कधी भीती असते. सो आणि फील्ड असं असल्यामुळे त्याच्यावर धड सोल्युशन पण नाही मिळत आहे आणि काहीच म्हणजे काय हवं तसं होत नाहीये. सो बस त्याच्या तेवढाच खटकणारी अशी आहे. मला असं वाटतं की त्याने असं करावं, तसं करावं, हेच खावं, तेच खावं. डाएट कॉन्शियस असावं. डाएट नाही, डाएट एक्सरसाइज नाही, पण हा एक्सरसाइज. आणि या बाबतीत असं थोडंसं आम्ही दोघं खूप अपोजिट आहोत. आणि आवडणारी गोष्ट ज्याच्यामुळे मी त्याच्याशी लग्न केलं, तो खूप जास्ती केअरिंग आहे. म्हणजे मला खूपच मला खूपच छान वाटतं असं तो जेव्हा असं खूप केअर करत असतो. म्हणजे आता अगदी मागच्याच 15 दिवसापूर्वी मला खूपच बरं नव्हतं आणि विकनेस वगैरे आलेला. सो त्या 3-4 दिवसात त्याने माझी जी काळजी घेतली जास्तीच, 1 आठवडा वगैरे, दीड आठवडा. हो, पॅम्परिंग पेक्षा म्हणजे सगळंच, की पॅम्परिंग पण आणि खूपच काळजी घेतली त्याने माझी. सो मी खूप सगळ्या गोष्टी तो मला हातात वगैरे आणून देत होता. जेव्हा मला खूप हाय फीवर होता तेव्हा. आणि मला तेव्हा ते हे होत नव्हतं त्या तापाच्या ग्लानीत वगैरे. पण नंतर जेव्हा मी नॉर्मल व्हायला आले, तेव्हा मला जाणवलं, म्हणजे मला तेव्हा असं झालं की अरे आपण ही एकच गोष्ट बघितलेली लग्न करताना, की हा खूप चांगला आणि केअरिंग आहे. इव्हन मला माझ्या जेव्हा वडिलांनी विचारलेलं की तू ह्याच्यात काय बघितलंस, तेव्हा मी हा एक मुद्दा एकदम हायलाइट करून सांगितलेला. आणि तेव्हा मला झालं की हा म्हणजे आपण बरोबर आहोत, पूर्णपणे बरोबर आहोत. आणि ते असं पण आता फुल प्रूफ प्रॉब्लेम झाला होतं की ती बऱ्याचदा. रोजच मागायला लागली हातात. हे आता दे, ते आता दे. प्रॉब्लेम हा काही झाला. पण देतोस. एरवीला मी देते, पण नाही खरंच ठीक ती मला बिचारीने आवडणारी गोष्ट. अप्रिशिएट केलं रे. पण मग मला एक असा प्रश्न आहे की तुझं फील्ड एक टोटल वेगळं होतं, तुझंही वेगळं होतं, पण आज तुम्ही एकत्र मिळून छान शोज करत आहात. आणि बरं जरी आपलं स्थळ पुणे असेल तरी तुमचे शोज मात्र आज परदेशातही होतात. तर तुमच्या या सगळ्या शोजचा अनुभव कसा आहे? कारण मला वाटतं खूप अनुभव संपन्न म्हणता येईल याच्यामध्ये. कारण वेगवेगळ्या लोकांना भेटतात, लोक आपुलकीने विचारतात, बोलवतात घरी. हा सगळा अनुभव कसा आहे तुमचा? नाही, शो खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की असा काहीतरी आपला शो असावा. पण हे सोशल मीडिया ग्रो झाल्यावर एक कॉन्फिडन्स पण आला की आपण काहीतरी बिल्ड करू शकतो की ज्याला लोक बघायला तरी येतील. कारण का जेव्हा आपण काही थिएटर शो उभा करतो तेव्हा पहिली गोष्ट हीच असते की लोक बघायला येतील का नाही. आणि ते काय म्हणतात त्याला, एक प्रयोग करून, म्हणजे काय म्हणतात, फक्त की आपण एक एक्सपेरिमेंट माझं फार करून झालं होतं की आता मी आधी स्ट्रीट प्ले केलेत किंवा आधी ड्रामा करायचो. त्यामुळे आता मला परत ते एक्सपेरिमेंट करू, मग बघू लोक येत आहेत का वगैरे, असं काही नव्हतं. त्यामुळे आता चांगलं झालं की सोशल मीडियावर काहीतरी असल्यामुळे लोकांना माहिती की हा काहीतरी करतो. मग त्याचा आधार घेऊन मग आता मला विचार आला की आपण असं काहीतरी शो सुरू करूयात.
मग तो शो जेव्हा आम्ही बिल्ड करत होतो तेव्हा ते 1.5 तासाचा एक ड्रामाच येतो, म्हणजे शो म्हणजे म्हटलं ते नाटक शो काही म्हणू शकता तुम्ही त्याला. पण जेव्हा आम्ही तो बिल्ड केला मग म्हटलं की आपण ज्या कम्फर्टमध्ये काम करू शकतो, ज्या लोकांबरोबर करू शकतो त्या लोकांना आपण घ्यावं. कारण का आपण कोणाला तरी घेतलं मग तो म्हणणार की नाही, त्याचा एक इगो येणार की नाही मला असं नकोय, मला हे नाही पटलं, ते नाही पटलं. कारण का मेन अट्रॅक्शन त्या शोचं माझं सोशल मीडिया आणि माझं जे काही उभं केलं तेच आहे. ते काही असं नाहीये की तो हा फार उत्तम अभिनय चाललाय हा इकडे किंवा काय केलंय म्हणजे काय आपण. त्यामुळे मला वाटत होतं की आपण हे रील मधलं जे काय असेल ते घ्यावं, म्हणजे रील मधली लोक घ्यावी. त्यामुळे मग मी म्हणलं बायकोचा एक रोल येतो हिनीच करावा, पण ते नंतर बायकोचा नाही, तो 1.5 तास ती आहेच आहे. आर्यक पाठक आहे तो पण रील मध्ये असतो, तोही आहे. पवन मागुलकर आहे तोही आहे. त्यामुळे सगळे आम्हीच आहे, आम्हीच करतो. त्यामुळे तिकडं आम्ही जरी करत असलो तरी आम्हाला ते काय असं आम्ही काहीतरी खूप सिरियस करतोय असं वाटत नाही. त्यामुळे ती मजाच येते. कारण का एक असं असतं की 1.5 तास आपल्याला परफॉर्म करायचं, एक टेन्शन वेगळं असतं. पण जेव्हा आपण स्टेजवर हा चल आपलीच लोक आहेत, त्यांनाही माहिती असतं की हा कुठे काय करणार आहे, मलाही माहिती असतं. मग ते आम्ही सुरू याच्यापासून झालं, कारण का आम्हाला ऑस्ट्रेलियावरनं 2-3 वेळा विचारलं होतं की तुम्ही इकडे काहीतरी कराल का. पण आमच्याकडे असं काही शो असा नव्हता. म्हणजे मागच्या वर्षी सांगतो मी 2024चा सुरुवातीला, 2023च्या एंडलाच. मग मी विचार केला की आत्ता आपण काहीतरी काढू शकतो शो. मग ते म्हणले की तुम्ही 1 मेला या, 1 मेचा शो महाराष्ट्र दिनाचा आपण तुमचा करूयात. पण म्हणलं ते आपण डायरेक्ट ऑस्ट्रेलियामध्ये परफॉर्म करण्याच्या ऐवजी आपण पहिलं इंडियात करून बघूया, मग हे करूया. मग इंडियात आम्ही ते आम्ही प्रॉपर उभंच केलं. मग ते 1.5 तासाचा शो आम्ही तो उभा केला. मग 2 प्रयोग पहिले पुण्यात केले. मग ते हाऊसफुल झाले. मग तो आम्हालाही एक हे आलं की हां चल लोकांना आवडते. मग आम्हाला न्यूझीलंडमधनं पण आलं की तुम्ही ऑस्ट्रेलियाला येता तिथे या. मग आमचं ते 15 दिवसाचं न्यूझीलंडमध्ये शो, ऑस्ट्रेलियामध्ये शो, असं सगळीकडे शो झाले. मग तिथल्या लोकांचं एक वेगळंच असतं, कारण का त्यांना मराठी शो असं बघणं फार म्हणजे कमी मिळतं त्यांना बघायला, किंवा मराठी भाषाच ऐकायला कमी मिळते. त्यामुळे ते जे तुम्हाला ट्रीट करतात ते पूर्णपणे वेगळं असतं. म्हणजे इथे जरी तुम्हाला बघायला 900-1000 लोक आली, तिथे त्यांचं ऑडिटोरियम छोटे असतात, 300-350 लोक असतात. पण त्या लोकांचा जो म्हणजे ते जे ॲप्रिशिएट करतात ते एक वेगळ्या लेवलला असतं. त्यामुळे आणि ते जे प्रेम देतात, म्हणजे आमचा शो चांगला झाल्यावर आम्हाला त्यांनी इतकं फिरवलं की म्हणजे मला नंतर भीती वाटायला लागली चांगला नाही झालं ते फिरवतील का नाही. त्यामुळे इतकं प्रेम देतात ते. पण म्हणजे त्यांच्याकडे जाणं आणि तिकडे परफॉर्म करणं एक वेगळंच आहे. आणि आता आमचं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड झालं, इंग्लंड झालं, दुबई झालं आणि तोच शो आम्ही करतोय. त्यामुळे मजा. मी म्हणेन की अजून तुमचे असे प्रवास घडले पाहिजेत त्या निमित्ताने. पण तू जेव्हा आता ह्याच्यासोबत काम करते आणि आधी तुझं जे काम करत होते, तुला हा जो ड्रास्टिक चेंज आहे तो तू कशा पद्धतीने ऍक्सेप्ट केलास? कारण हे अचानकच झालेला बदल म्हणता येईल. माझ्या मते तो असं मला विचार करायला असा एवढा वेळच नाही मिळाला की अरे आपलं आपलं काहीतरी वेगळं करत होतो आणि आता आपल्याला काहीतरी वेगळं करणार आहे. म्हणजे बाय द टाइम तो चेंज होतच गेला. म्हणजे त्याची स्टार्ट रील पासूनच झाली. जरी मी शो नंतर करायला, म्हणजे शो आमचा मागच्या वर्षी निघाला, तरी जेव्हा म्हणजे लग्न ठरल्यानंतर और लग्न झाल्यानंतर अथर्व हळूहळू मला ॲज अ बायको म्हणून नवरा बायकोच्या रील्स मध्ये घ्यायला लागला. सो तसं हळूहळू रीलमध्ये ऍक्ट करायला लागले. मग बऱ्याच साऱ्या कमेंट्स आणि मेसेजेस त्याला यायला लागले की अरे ही किती चांगली ऍक्टिंग करते, किंवा मलाही यायला लागलं की तू ऍक्टिंग शिकलीस का. इव्हन शो झाल्यानंतर पण, पहिल्या शो नंतर किंवा अजूनही मला प्रत्येक शो नंतर असंच विचारलं जातं की अरे तू ऍक्टिंग करतेस का. सो त्याला जो आय थिंक त्याला जो आलेला रिस्पॉन्स आहे रील्सच्या स्टार्टिंगला, तर त्याच्यानुसार त्याने कदाचित मला घ्यायचं ठरवलं. आणि त्याच्यामुळेच मलाही असं वाटायला लागलं, माझाही कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला की अरे आपल्याला जर रीलमध्ये जमू शकतं तर इकडेही जमू शकतं. पण सो तसंच ते हळूहळू हळूहळू बिल्ड होत गेलं. आणि नवरा बायकोचे रील्स हे लोकांना खूपच रिलेटेबल असतात, खूप जास्त. सो ते त्याच्यामुळे ते जास्ती होत गेले आणि किंवा जास्ती होतात आणि त्याच्यात जास्ती सवय होते त्या काम करायची किंवा कॅमेराची, सगळ्या गोष्टींची. आणि तिला फायदा असा आहे की ती पहिल्यापासून ऍक्टर नाहीये, किंवा ती ऍक्टर म्हणून आपल्याला ऍक्टर म्हणून काय करिअर करायचं असं जे डोक्यात, त्यामुळे ते बॅगेज नसतं. ते जर बॅगेज असेल ना तर प्रॉब्लेम होतो. आताही तिने जर ती चुकली तर तिला माहिती ती ऍक्टर नाहीये, की चुकणारच आहे. त्यामुळे असं नाही होत की आईला आपण एवढं शिकलो 5 वर्ष तरी आपण असं नाही होत. त्यामुळे ते उलट सोपं होतं की हा बाबा आपण चल मजा म्हणून करतोय. उद्या जर ह्याला म्हणलं की हा तुझ्यामुळे चुकलं तर ती माझ्यावर घालू शकते की तू कशाने मला हे करायला लावलं. त्यामुळे ते बॅगेज नसतील ना ते सोपं होतं. त्यामुळे मग ती, आणि तिला असा काय कुठली भूमिका करायची नाही की हिला म्हणजे हिला स्टँड आउटच व्हायचं इकडे, असं काही नाही.
ती आता रील्समध्ये काय करते की ती बायकोचा रोल करते. आता ती असं आहे एकच आमचा तो सेगमेंट आहे की जिकडे ती पंच मारती, की तिला तो पंच आहे. पण ती मारतीच माझ्यावर. त्यामुळे तिला असं कुठलं प्रेशर नाही. आमच्या शोमध्ये पण तिचा रोल जो आहे तो पहिला बायकोचा आहे. मग नंतर तो असं तुम्ही बघा जे कोणी बघताल ते वेगळं आहे. त्यामुळे तिला बॅगेज नसल्यामुळे तो एक फायदा होतो. कारण का मी पाहिले की ज्यांना असतं ना ते बॅगेज त्यांना तो एक हे होतं. आता मी ह्या रोलमध्ये जाऊ कशी वगैरे हे असं करत बसलं की रील खूप अवघड मध्येही मी बायको म्हणूनच ऍक्ट करते, शो हां. मध्येही मी बायको आणि म्हणूनच ते मॅक्झिमम आयुष्यात टाइम. जे करते तेच डॉमिनेशन ते आहेच. पण जरी रील असेल, जरी सोशल मीडिया असेल, तरी प्रत्येक गोष्टीचं एक काहीतरी वेगळेपण असतं. तू सुरुवातीला फार वेगळा होतास, आज फार वेगळा आहेस. तर याच्यामध्ये तुम्ही दोघांनी मी म्हणेन कंबाईनली की तुमच्या रील्समध्ये म्हणा किंवा तुमच्या कार्यक्रमांमध्ये म्हणा वेगळेपण कशा पद्धतीने जपलंय की लोक अजूनही तुमच्याकडे अप्रोच होतात, अजूनही अथर्व सुदामे हा लोकांचा लाडका आहे. तर व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? नाही असं खरं तर एवढा विचारच नाही केला की असं वेगळं काही करू किंवा काय. जसं सुचतंय तसं करतोय. आधी म्हणजे जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माहितीच नव्हतं की याच्यावरनं काही आपलं होईल. हे सगळं मजेसाठीच चाललेलं. मी आणि पवन जो माझ्या व्हिडिओत असतो पवन मागुलकर, तर आम्ही दोघांनी मित्र होतो आणि मित्र म्हणून जो आम्ही टाईमपास करायचो तोच टाईमपास म्हटलं आपण शूट करू. तर तो लोकांना वाटलं अरे टाईमपास त्यांचाही टाईमपास व्हायला लागला. म्हणलं ते चालू झालं. पण त्याच्यानंतर म्हणजे साईड बाय साईड थिएटर चालू होतं किंवा मी लाईव्ह शो करायचो, गिटार वाजवायचो, गाणं म्हणायचो असं म्हणजे बेसिक असं. पण ते चालू होतं त्यामुळे स्टेजवर येणं जाणं होतं. त्यामुळे तो एक तिकडचा कॉन्फिडन्स बिल्ड होत होता की आपण लोकांसमोर तर जातोय. त्यामुळे मग म्हटलं की चला आपण सोशल मीडियावर टाकायला लागू. मग तिकडंच जसं टाकायला लागलो त्याच्यातून ते बिल्ड होत ते वाढत गेलं. त्यामुळे आता असा अजिबातच विचार नाही की असं काय आपण वेगळं करूया किंवा काय म्हणजे वेगळं करायची इच्छा आहे. पण हे जे सगळे आपल्याला विषय सुचतायत ते फक्त मांडूया एवढंच आहे. त्याच्यातनं वेगळं होईल की नाही माहीत नाही. त्यामुळे आत्ता एवढंच आहे की आपल्याला जे आवडतं आता समजा मला गाण्याचं काही आवडत असेल, क्रिकेटचं आवडत असेल, तर आत्ता माझ्याकडे तो प्लॅटफॉर्म आहे की ते मी ते मांडू शकतो. म्हणजे आता मी जरी तो व्हिडिओ टाकला क्रिकेटचा असेल, गाण्याचा असेल किंवा म्युझिक रिलेटेड काय असेल, तर ते लोकं बघणार म्हणजे ऑडियन्स आहे माझ्याकडे. हा आत्ता मला एवढा फायदा आहे. बरोबर, म्हणजे त्याच्यातून तुझं वेगळेपण जपलं हां. असं म्हणता येईल. कारण का मी ते आधी केल्यामुळे मला आता ते विषय मांडायला ते पण विषय आहेत. कारण का मी सुरुवातीलाच जर फक्त क्रिकेट आणि म्युझिक केलं असतं तर कोणी पाहिलं नसतं. कारण का एंटरटेनमेंट त्याच्यात नाही. आता मी ते बिल्ड होतो ऑडियन्स असल्यामुळे ते हे पण विषय पाहू शकतात. करेक्ट. म्हणून मला वाटतं लोकांना ते विषय आपलेसे वाटतात. म्हणून तुझं ते पहिलं रील मला आवडतं की काका मॅगी हवी आणि दुकानदार म्हणतो की नाही 2 मिनिटात नाही बनवून नकोय तशीच द्या. तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. रुचा तू काय सांगशील? तो म्हणाला तसंच सगळं हे गो विथ द फ्लो होत गेलं आणि त्याच्या ज्या ह्या ओरिजिनल आवडी आहेत क्रिकेट आणि म्युझिक. क्रिकेट त्याला प्रचंड आवडतं आणि समहाऊ फॉर्च्युनेटली ते आता कॉन्टेंटमुळे त्याला ते पण एक्सप्रेस करायला मिळतंय आणि त्याच्याही अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत आणि त्याच्यातून त्याला त्याची कला पण जपता येते. सो ही एक मोठी गोष्ट. हो. तुम्ही अनेक कलाकारांसोबत काम करत आहात. अनेक कलाकारांचे तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळतात. एखादी सगळ्यात जास्त आवडलेली आणि जी आयुष्यभर मनात राहील अशी कॉम्प्लिमेंट कोणती? माझ्यासाठी तर ते राजसाहेबांनी जे केलेलं तेच म्हणजे तो टर्निंग पॉईंट होता आणि तशी कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे ते नशीबच होतं. कारण का त्या अख्ख्या ऑडिटोरियममध्ये जेव्हा तुम्ही अवॉर्ड्स फंक्शनला गेलायत सगळे कलाकार बसलेत आणि त्यांच्यासमोर त्या अंधारात कसं दिसणं मी दिसणं अंधारात त्यामुळे स्टेजवरनं आणि त्यांचं ते भाषण थांबवून त्यांनी उठवलं. त्यामुळे माझ्यासाठी तर ती सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे. कारण का त्यांनी अख्खं हेच चेंज झालं म्हणजे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला आणि जेव्हा एवढा मोठा माणूस अशा पद्धतीने जर का त्यांनी एखाद्या घरी बोलवलं आणि कौतुक केलं असतं कोणाला कळलंही नसतं. पण ती त्या मुमेंटला झालं आणि त्यांनी पण एवढा मोठेपणा होता की त्यांनी ते थांबवलं नाही स्वतःला की नाही आपलं भाषण आहे तर कशाला हे करायचं. माझ्यासाठी तर तेच आहे. पण मला तुझा अजून एक अनुभव माहिती आहे तो म्हणजे आशाताईंचा. तो मला ऐकायला आवडेल परत. हे आशा भोसलेंचा शो होता आणि ते 91 का आशा ॲट 91 असा शो होता. तर ते ऑर्गनायझर्स म्हणले की तुम्ही एक स्टोरी टाका हे त्यांचं पोस्टर घेऊन. म्हटलं ठीक आहे पण ह्यांनी स्टोरी टाकून काय तिकीटं बुक होतील पण अजून काय करता येईल असं ते मला विचारत होते बराच वेळ. म्हटलं मग आपण रील करू. तर ते म्हणले की अरे आशा भोसले रील कसे करतील? म्हटलं बघा एकदा विचारून नाही तर मग हे टाकूच आपण. त्यांना विचारलं. मग त्या म्हणाल्या की काय करायचं वगैरे. तर त्यांना वाटलं पहिलं इंटरव्ह्यू आहे.
मग ते म्हणले की नाही हे मग त्यांनी असं दाखवलं की ह्या व्यक्तीबरोबर रील करायचं. ते म्हणले त्या माहिती मला हा. तर ते म्हणले की मी सांगणार याला रील असं त्या म्हणाल्या. मग त्यांचा मला फोन आला की अरे आशा भोसले हो म्हणतात रील करायला. मग कधी कर? ते म्हणले या उद्या सकाळी या. म्हणलं आम्ही गेलो. मग त्या तिथे गेल्यावर म्हणल्या की त्या सांगणार होत्या रील. मग त्या म्हणल्या की तुम्ही सगळ्यांचे पाय खेचता, माझे पाय धरू नका, तुम्ही पाय खेचता असं. मला त्याच्यावरनं सुचलं की आपण अशीच रील बनवू. म्हणून त्या रीलची सुरुवात पण तीच आहे की मी त्यांच्या घरी जातो आणि त्या म्हणतात की तुम्ही पाया पडू नका, तुम्ही पाय खेचता. म्हणून मी म्हणतो की नाही पाय खेचायला नाही, पाय धरायला आलोय तुमची. मग त्यांना ते इतकं आवडलं. मग त्याच्यानंतर आम्ही शूट केलं. मग ते इतक्या गप्पा मारत होत्या. मग त्यांनी R.D. बर्मनचे, किशोर कुमारचे आम्हाला किस्से सांगितले आणि असं आम्हाला वाटलंच नाही की आम्ही आशा भोसलेंना भेटतो आणि त्या आमच्याशी ह्या गप्पा मारतायत. त्यांनी चकली केली होती तर त्यांचा इतका वेळ आग्रह चालला होता की तुम्ही हे खा ना, ही चकली खाऊन बघा ना, ही मी केली, ही खाऊन बघा ना. अरे असं वाटत होतं आपण आजीला वगैरे आजीशी वगैरे बोलतोय खूप वगैरे. प्रेमाने. नाही प्रचंड प्रेमाने. आणि त्या ज्या पद्धतीने 91व्या वर्षी त्या जर रील बघत असतील एखाद्या 25-26 वर्षाच्या मुलाच्या आणि त्याच्यावर ते भाष्य करू शकत असतील, बरं त्यांचा म्हणजे त्यांची एनर्जी अशी होती की त्या आल्या ज्या पद्धतीने त्या अशा रेडी होत्या की हां चल हे करायचंय का? नाही मग मी इकडनं एंट्री घेते, मग तुम्ही माझा असा शॉट लावा. म्हणजे त्याच इतक्या एक्साइट होत्या की आपण हे काहीतरी करणार आहे. आणि दुसऱ्यांदी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पण त्या तशाच होत्या. दुसऱ्यांदी झालं असं की मी म्हटलं की मला इंटरव्ह्यू करायचा आता तुमच्याबरोबर एक 5-6 महिन्यांनी त्याच्यानंतर. त्या म्हणल्या की ठीक आहे करू वगैरे. मग आम्ही गेलो. इंटरव्ह्यू झाल्यावर ते म्हणले की तुम्ही ते हे नाही करणार का मजा मस्ती? म्हणलं मजा मस्ती मला कळलं नाही. मजा नाही नाही ते 1-2 मिनिटाचं ते असतं ते नाही करणार का? मी म्हटलं करू. आम्ही ते ते तिथेही केलं. त्यामुळे हे नशीबच आहे की त्यांना भेटायला मिळणं आणि त्यांच्याबरोबर रील वगैरे करायला मिळणं या अवघड. आणि त्यांच्याकडून ही कौतुकाची थाप मिळणं पण महत्वाचं आहे. पण अजून एक मला विचारायला आवडेल तर म्हणजे आत्ताच तू एका अशा व्यक्तीला भेटलास ज्याला भेटायची जगात सगळ्यांना इच्छा असते. तो अनुभव काय सांगशील? नाही त्यांना तर भेटायची इच्छा माझी फार लहानपणापासूनच होती. मला आणि वाटतं कोणत्याही म्हणजे ज्याला कुठल्याही क्रिकेटमध्ये ज्याला जायचं त्याला सचिन तेंडुलकरला हो, भेटल्यावर हो. वाव हे वाटणारच. ऍक्च्युली मला लहान असताना 5वीच असताना तेव्हा मुंबई इंडियन्स एक कॅम्पेन होतं आयडियाचं. तेव्हा आयडिया त्यांचा स्पॉन्सर होता. तर तेव्हा असं कॅम्पेन होतं की तुम्हाला 3 नंबर दिले होते त्यांनी. एक सचिन तेंडुलकर, एक झहीर खान आणि एक हरभजन सिंग. ते लावायचं तुम्ही आणि ते तिथनं तुम्हाला त्यांचा ऑडिओ ऐकू येतो की आपने इस नंबर पे कॉल किया, अच्छा लगा, ऐसे ही सपोर्ट करते रहिए मुंबई इंडियन्स. आणि त्याच्यातनं काहीतरी लकी ड्रॉ होणार होता की तुम्हाला ह्या कुठल्या तरी तिघांपैकी खरा फोन येईल असं तुम्हाला लकी ड्रॉ होता. आणि ते झालं वगैरे सगळं. मी फोन केलं, खूप वेळा करायचो मी ते फोन त्यांना. माझा एक मोबाईल दिला होता. मी 5वी-6वीत असेल. आमच्या घरात लँडलाईन नसल्यामुळे तो मला मोबाईल जुना एक दिलेला की याच्यात तू सिम कार्ड टाक. तर मी त्याच्यावरनं सारखे फोन केले होते. आणि एक 15-20 दिवसांनी झालं असं की सकाळी 9-9:30 वाजता ते माझ्या मोबाईलवर फोन करणार तेव्हा काही संबंध नव्हता. पण त्याच्यावर फोन वाजायला लागला म्हणून तिथं आलं की सचिन तेंडुलकर कॉलिंग. मी तो नंबर सेव्ह केलेला तिकडे जो त्या आयडियाचे दिलेला तिकडे. आणि ते आल्यावर मी ओरडत सुटलो की असा असा कॉल आलाय. मी लहान होतो 5वी-6वी. माझ्या घरचे म्हणजे उचल ना, उचल बघ कोण. उचलला तर तिकडनं खरंच सचिन तेंडुलकर बोलत होते. ते म्हणल्यानं त्यांनी सांगितलं की तुम्ही असं असं का. मग त्यांना अंदाज आला असेल की मराठी वगैरे अच्छा अच्छा. मला काहीच कळलं नाही की काय बोलायचं. तेव्हा काही असं हेच नव्हतं. हो हो हां हां असं काय बंद झाला फोन. ते DNA पेपरवाले घरी आले. मग तेव्हाचे सगळे न्यूजपेपरवाले की अरे ह्याला आला तो सचिनचा फोन. माझा फोटो पण आहे की मी असं सचिनची फोनवर बोलतोय लहानपणी आणि मागे सचिनचं पोस्टर आहे. आणि मग त्याची बरीच बातमी झाली होती. तर त्याच्यानं तेव्हापासून असं होतं की आपण बोललो तर आहे पण आपल्याला बोलता आलंच नाही काही. कारण काय बोलणार. पण आपल्याला कधीतरी भेटायला मिळावं. मग ती इच्छा परवा आणि आत्ताही बोलता नाही चाललं समोर हां असताना. आत्ताही आम्ही भेटलो. म्हणजे असं होतं की तुम्हाला भेटायला मिळेल की नाही माहित नाही. म्हटलं ठीक आहे नुसतं बघता आलं तरी खूप आहे. पण मग नंतर ते असं झालं की चला मग सगळे मीडिया वगैरे हे करायला लागले. मग ते म्हणले बघू बघू बघू. मग त्यांनी आम्हाला दोघांना हळूच नेलं आत आणि म्हणले की असं असं आहे. आणि ते फक्त म्हणले अरे तू पुण्यावरनं आलास का वगैरे. मी काहीच हो हो ते जे काय बोललो ते मला काही कळलं नाही. फक्त पाया पडलो, फोटो काढला, ते पुढचे संपलं. 4-5 मिनिट बोलत होते काहीच आणि नाही आम्ही काहीच नाही. पूर्ण एक टोटल कण पण ब्लँक कळला होतो. नाही. आम्हाला मी काहीच बोलता नाही म्हणजे आलं. फॅन आहे, मी तुमचा भक्त आहे, काही बोलता नाही आलं. फक्त हो हो केलं आणि बाहेर आलो. तू पण अनेक कलाकारांसोबत रील हो. केलेस आता अथर्वसोबत. तुझा कसा अनुभव आहे? म्हणजे मला तुमच्या दोघांचा एक आवडलेला रील म्हणजे रितेश जेनेलिया सोबत. दॅट वॉज लाईक वाव मस्त झालंय हे. तर तुझा अनुभव कसा होता ओव्हरऑल या सगळ्या कलाकारांसोबत आणि अर्थात सचिन तेंडुलकर? अगदीच म्हणजे परवा आता मी जसं सांगितलं तसं मी पूर्णच ब्लँक झालेले. आणि जसं म्हणजे ह्याची आवड आहे सो मला फक्त
स्टार्टिंग पासून एवढंच वाटत होतं की ह्याला भेटायला मिळावं हेच खूप आहे, आणि मी हे आदल्या दिवशी बघायला तरी मिळावं मी तर म्हणते की बस. नाही म्हणजे बघायला हम्म. त्याच्या आधी आता रिसेंटली आम्हाला 2दा-3दा असे अनुभव आले की आम्ही खूप जवळून बघता आलं, पण भेटायचं तितकं कधीच. आणि कुठल्याही मोठ्या सेलिब्रिटीजला किंवा क्रिकेटर्सला दरवेळेसच आम्हाला आधीपासूनच म्हणजे आम्ही आता कम्प्लिटली अवेअर असतो की आपल्याला भेटता येईल की नाही हे आम्ही डोक्यात ठेवतच नाही की भेटायचं किंवा बोलायचं काय ते बघता येतं, कारण त्यांचा पूर्णच त्यांच्या आजूबाजूची सिक्युरिटी आणि सगळं अवघड असतं सगळं. पण परवा माझी खूप मनापासून इच्छा होती की ह्याचं कमीत कमी बोलणं व्हावं, कारण आता रिसेंटली भेटलोय खूप म्हणजे बघितलंय खूप वेळा, ह्याचं बोलणं व्हावं. पण याच्यासोबत मलाही म्हणजे ज्यांनी कोणी त्या एका मॅमने अथर्वला पुढे नेलं त्यांनी आम्हालाही विचारलं की तुम्हालाही जायचं का, म्हणजे मलाही विचारलं तुलाही जायचं का, तुलाही फोटो काढायचा का, तुलाही भेटायचं का. आणि मी जेव्हा गेले समोर म्हणजे गेले तर त्यांनी हाय हाऊ आर यू, मला हाऊ आर यूला पण उत्तरच नाही देता आलं, मी फक्त नमस्कार केला आणि फक्त हसले, फोटो काढला आणि आले. माझेही टोटल मी ब्लँक झालेले, फुल माझं बाहेर आल्यानंतर पण फुल डोळे भरलेले, हात वगैरे कापत होते, असं होतं. आणि बाकी कलाकारांसोबत तर ऑफकोर्स छान वाटतं, ऑपॉर्च्युनिटी मिळतीये कारण आपल्याला कोणा ना कोणासोबत तरी काम करायला. आणि अर्थात ह्याच्या निमित्ताने म्हणजे ह्याच्यामुळे ते सगळं होतं. आणि रितेश जेनेलियाचं पण असंच होतं, ते स्क्रिप्टच खूपच छान होतं, नवरा बायकोशी रिलेटेड. ते रितेश सरांना पण खूप आवडलेलं, जेनेलिया मॅमला पण खूप आवडलेलं, आणि ते एकत्र करतानाच खूप मजा आलेली. इवन त्याच्यानंतर ती थीम असलेलं सगळ्यांसोबत केलेलं सगळ्यांनाच ती थीम आवडली आणि ते खूपच छान आहे. आणि बाकी कलाकारांसोबत तर खूपच काय म्हणता येईल, कृतज्ञ असते मी खूप की आपल्याला एवढं सगळं काम करायला मिळतंय. आणि दोघांनाही म्हणजे ऍक्च्युली दोघांनाही मलाही खूप छान वाटतं. आपण असं जेव्हा वेगळ्या काही क्षेत्रामध्ये काम करत असतो ना, जेवढा आपल्याला एकमेकांचा आधार गरजेचा असतो तेवढाच मला वाटतं आपल्याला घरच्यांचा आधार आणि घरच्यांची सपोर्ट सिस्टीम फार महत्त्वाची असते. तुम्हा दोघांच्या घरून तुमच्या या सगळ्या संकल्पनेला म्हणा किंवा तुमच्या या प्रोफेशनला कसा पाठिंबा मिळालाय? पाठिंबा म्हणजे प्रोफेशन हे सुरू झाल्यावर तर ऑब्व्हियसली सगळ्यांचा मिळाला तसा त्यांचा तर होताच, म्हणून सगळ्यांचा मिळाला. पण सुरुवातीपासून मला असं कुठलंच बंधन नव्हतं, म्हणजे त्यांनी मला काय करायचं हे कधीच सांगितलं नव्हतं. ते सगळ्यात जास्ती क्रेडिट त्यांना जातं, कारण का जर त्यांनी लक्ष दिलं असतं ना माझ्यावर तर ते अवघड झालं असतं की नाही हेच कर तेच कर. बरोबर. मग काय मला जे पाहिजे ते कधी एक्सप्लोरच करता आलं नसतं, कारण का मी असा विचार करतो की मी लहानपणापासून किती गोष्टी बदलल्यात. मी आधी क्रिकेट खेळायला जायचो, 5-6 वर्ष मी क्रिकेट खेळायला जायचो, तिथल्या फिया असतील, तिथल्या सगळ्या गोष्टी असतील, पण त्यानंतर मी असं विचार पण नाही केला. एक दिवस मला वाटलं की आता आपल्याला ह्याच्यात मला नाही वाटत आपल्याला जिथं पोचायचं तिथं पोचू शकतो आपण, ते बंद करूयात. तर ज्या दिवशी मी ठरवलं की हे बंद करूयात त्याच्यानंतर मला कधी विचारलं नाही की तू हे का बंद केलं, कारण का हे आपण इथं पैसे एवढे घालवले, तू हे बंद का केलं, एवढं तू घेतले, सगळे किट घेतले, एवढ्या महागातल्या सगळ्या गोष्टी घेतल्यात, तू काय ते विचारलं नाही मला. त्याच्यानंतर म्हणलं नाही आता मला गिटार घ्यायचं, मला गिटार शिकायचं आहे, तर मला गिटार दिलं होतं घेऊन. असं नव्हतं की हां चल हे पाहिजे का हे घेऊ, असं कधी नव्हतं. पण असं अडवलं पण नाही कधी की नाही आता हे नको करू, आता बास तू आता अभ्यासाला बघा, ते बास झालं, बाकीचं गिटार नाही वाजवायचं आता. किंवा आता मी म्हणलं की नाही गाण्याचा क्लास लावायचा, अल्ला गाण्याचा क्लास लाव, नाही मग तू इकडचं काय करतोय, अभ्यासाचं काय तू इकडे कधी, असं कुठलंच नव्हतं. त्यामुळे मला ती पहिल्यापासूनच सवय होती की आपल्याला कुठं अडवणार नाही आहे, त्यामुळेच मी हे करू शकलो. कारण का माझ्या आजूबाजूचे जे हे करायचे त्यांच्या बाबतीत बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आला की त्यांच्या घरच्यांना म्हणायला लागले काय करतो तू, म्हणजे रस्त्यावर उभं राहून तू ही कुठली व्हिडिओ करतोय, हे तू कुठले विनोद म्हणजे खरं सांगायचं तर एक मराठी कुटुंबामध्ये जेव्हा असं काहीतरी होतं ना, ते पटकन ऍक्सेप्ट केलं जाईल की नाही याबद्दल शंका असते. पण ते कधीच नाही झालं माझ्या बाबतीत. म्हणजे मला एकही असं इन्स्टन्स आठवत नाही की हे का करतोय रे तू, ह्यानी काय होणार आहे, म्हणजे असंही नव्हतं की ह्यानी होणार काय. तर असलं की ते प्रेशर येतं परत, अरे हो रे खरंच आपण रस्त्यावर उभं राहून व्हिडिओ काढतोय, आपले 20-25 व्ह्यू आहेत, ते कोण बघणार आहे आपल्याला, ह्यानी काय होणार, मग ते प्रेशर येतं. पण ते कधीच झालं नाही. त्यामुळे मला भीती नव्हती की आपण जर फेल झालो तर काय. त्यामुळे मी जे पाहिजे ते करत गेलो. आणि तो आत्ता पण तेच आहे की त्यांना काही घेणं नाही आहे की तू काय करतोय, तू किती पैसे कमवतोय, म्हणजे आनंद तर होणारच ऑब्व्हियसली. पण ठीक आहे, तुम्हाला वाटते तुम्ही करा, जे तुम्हाला ओके वाटते ते करा. पण मला एक छान वाटलं की तू फेल होशील की नाही याच्याबद्दल त्यांनी जास्त भीती बाळगली नाही. कारण का मी शाळेत बरेचदा फेल झालोय ना, त्यामुळे माहिती आहे हा फेल होऊ शकतो. त्यामुळे त्यांना एक हे होतं. पण तेव्हा पण म्हणजे शाळेत असं मी इयत्ता कधी फेल नाही झालो,
पण असं विषयांमध्ये बरेच वेळा झालेलो आहे. पण तेव्हा पण असं कधी त्यांनी हे केलं नाही की हां म्हणजे तेवढ्यापुरतं अरे काय आहे, जरा बघ थोडं काय, इथपर्यंतच असायचं. त्याच्यानंतर तू इकडं नापास झाला ना म्हणून आता हे बंद करा, तू आता नापास झालाय ना म्हणून 2 तास तू खाली मित्रांमध्ये जाऊ नको, तू इकडं नको जाऊ, असं नव्हतं. त्यांचं असं होतं की हां ठीक आहे चल बरं कर आता, आता नीट कर, एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. म्हणजे हल्ली खूप ना पालकत्व या विषयावर फार हो, लोक हो. बोलतात. तर मला वाटतं खूप छान उदाहरण त्याच्यामध्ये म्हणता येईल. रुचा, तुझा कसा अनुभव आहे याबद्दल? त्याने सगळं आधीच सांगितलं, पण मी आत्ताचं सांगायला मला आवडेल. दोघांचेही आई-वडील, त्याचे आई-वडील, माझे आई-वडील हे प्रचंड सपोर्टिव्ह आहेत. हम्म. आणि मुळात त्यांचे प्रत्येकाचे काही ना काहीतरी, प्रत्येकाचे ओपिनियन, सेज किंवा इनपुट्स असतात. शोजशी रिलेटेड असेल आमच्या किंवा सिरीजशी रिलेटेड असेल. मग कधीतरी त्याची आईच सांगेल की कोणाला तरी यांना बोलव ना, किंवा माझी आईच सांगेल की तुम्ही आता 25वा प्रयोग आहे तर असं काहीतरी हां. क्रिएटिव्ह करा, वेगळं अजून. किंवा माझे वडीलही ह्याला खूप गोष्टी सांगतात, त्याचे वडीलही खूप गोष्टी सांगतात. सो प्रत्येकाचे म्हणजे फक्त काय हा ठीक आहे करताय, चांगलंय, अरे वा आज हे केलं नाही का, सगळ्यांची असं इन्व्हॉल्वमेंट आहे. प्रत्येकाचे इनपुट्स आहेत. आणि प्रत्येक जण कशा प्रकारे हा पुढे जाईल हम्म. ह्याचाच विचार करतात आणि याला इनपुट्स देतात. म्हणजे ऑफकोर्स दोघांचेही आई वडील असल्यामुळे त्याच गोष्टीवर त्यांचा हो. फोकस असणार. पण त्यांना आउटपुट पेक्षा ह्याचं कसं जास्तीत जास्त प्रगती होईल, म्हणजे रील चांगलं होण्यापेक्षा काय कोणाकोणाला जास्ती कसं चांगलं भेटता येतंय किंवा काय ह्याच्याबद्दल तू कसा छान ग्रेटफुल राहा, किंवा ह्या अशा छोट्या छोट्या बेसिक हम्म, गोष्टींपासून ते खूप काही आम्हाला सल्ले देत असतात, गोष्टी सांगत असतात. सो चौघांचाही मजबूत असा सपोर्ट आहे आम्हाला Actually. दोघांनाही. आणि तो सपोर्ट असल्याशिवाय आपण तेवढं पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे एक नाहीतर टेन्शन असतं की पुढे काय करायचंय किंवा अजून पुढे गेल्यानंतर काही प्रॉब्लेम्स झाले तर काय, प्रश्नचिन्ह हे उभं राहतं. तर मला वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्या डोळ्यासमोर आता ते कुठलंच प्रश्नचिन्ह नाहीयेत. नाही नाही तुमचा तो सरळ मार्ग ठरलेला आहे. आणि त्यांनाही ते मला वाटते समजले की हे नक्की काय करतात आता. हम्म. कारण का कसं आहे ना, माझ्या घरात कोणी असं केलंय किंवा ना हिच्या घरात कोणी केलं, बरोबर. त्यामुळे हे काय असतं आता ही जसं म्हणली की आम्ही उशिरा उठतो, हम्म. पण हे रुटीनच असं की तुम्हाला खरंय. तुम्ही ठरवूच शकत नाही की मला आज 6ला उठायचं की ते उठलंच जाईल. आता काल आणि परवा मी 2 दिवस मुंबईला होतो, तुम्ही 6 वाजता उठूच शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाही कळतात की नाही बाबा हां हे असं शक्यच नाही किंवा हे प्रत्येक कार्यक्रमाला नाही येऊ शकत, ह्याची मुंजी आहे, त्याचं लग्न हे तिथे नसणार. त्यामुळे हे त्यांनाही माहिती. त्यामुळे मला वाटतं की ते समजून घेत आहेत, हे चांगलं आहे. आपण थोडंसं पुन्हा कॉन्टेंट क्रिएशनकडे जाऊयात. लोकांना असं वाटतं ना हल्ली की आपले इंस्टाग्रामवर XYZ आपले फॉलोअर्स झाले की आता भरपूर पैसे आपण कमवणार आहोत त्याच्या थ्रू आणि आता आपला सोर्स ऑफ अर्निंग होणार आहे. त्यामुळे फक्त तेच एक आपलं सोर्स ऑफ अर्निंग ठेवावं आणि बाकी काही करायचं नाही, असा सुद्धा विचार करणारी लोक आहेत. यांना तुम्ही काय सांगाल की खरंच इतका तुमचा कॅश फ्लो वाढतो त्याच्यामध्ये की तुम्ही दुसऱ्या क्षेत्राचा विचार करत नाही? 2 गोष्टी आहेत. जर ह्या क्षेत्रात येणार असेल तर मग इतकं पूर्णपणे यायला पाहिजे की मग दुसऱ्या गोष्टीचा विचारच नाही आला पाहिजे. पण आता मी किंवा माझ्या आजूबाजूचे जे आहेत त्यांनी कोणीच असा विचार केला नव्हता की आपण ह्या क्षेत्रामध्ये येऊ किंवा हे जे आत्ता म्हणलं जातं कॉन्टेंट Career, क्रिएटर हां. हे करिअर म्हणून करू, कारण का ते नव्हतंच. त्यामुळे आता ज्यांना वाटतं आपण इकडे यावं तर त्यांना मी एवढं सांगेन की तुम्ही ठरवून नका येऊ. त्याच्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर होणं म्हणजे काय की तुम्ही काहीतरी कला अवगत करताय आणि ती इकडं मांडताय. हेच मग त्याच्यासाठी तुम्हाला ते शिकावं लागेल. म्हणजे तुम्ही नाटकात जे मांडताय त्याऐवजी तुम्ही इथं मांडताय. हं. एवढंच फरक आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण हे करिअर म्हणून करू की तुम्हाला खूप पैसे येतील, हे असं काही नाही होणार. म्हणजे पैसे येतील पण त्या गोष्टींना बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यावर की तुम्ही तुमचं ब्रँड म्हणून काय होतंय, तुमची इमेज काय आहे, की तुम्हाला एखादा ब्रँड समजा म्हणतो की मी तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो तर तुम्हाला का देईल, हं. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही कुठल्या एरियात करताय, पुण्यात करताय, मुंबईत करताय, पुण्यातल्या कुठल्या एरियात करताय, हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात. मी तुम्हाला असे पुण्यातले 10-15 उदाहरणं देऊ शकतो की ते वेगळ्या वेगळ्या एरियात करतायत. म्हणजे पुण्यातच आहेत, हं, 2-2 हं. किलोमीटरच्या आसपास आहेत, पण त्यांच्याकडे आज काम नाही. त्यांचे फॉलोअर्स आहेत पण त्यांच्याकडे काम नाही. त्यामुळे तुम्ही तुम्हाला प्रेझेंट कसं करताय, की तुम्ही तुमची इमेज म्हणून काय करताय, हे पण तिकडे एक मांडणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांना वाटतं की आपण इथे येऊन पैसे कमवू किंवा काय, असं काही होणार नाही. तुम्हाला भरपूर गोष्टी तिथनं एकत्र झाल्या तर होऊ शकतं ते.
हे मलाही पटतं की तुम्हाला त्या अनेक गोष्टी एकत्र येणं गरजेचं आहे. पण समजा अशा या अनेक गोष्टींमधल्या कुठल्या 3 गोष्टी सांगायच्या असतील की तुम्हाला या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर या 3 गोष्टी तुमच्या अंगी असणं महत्त्वाचं आहे. तर त्या तू कोणत्या सांगशील? आता अंगी असणंचं तर म्हणजे मी काय ह्याच्यात मला खूप अनुभव किंवा नाही तुम्ही माहितीये, पण नंतर मी ह्याला बघतेय एक्सपिरियन्स घेतला त्याच्यामुळे असेल असा? हां, नाही मी हं. ह्याला बघते त्याच्यामुळे मी त्या 3 गोष्टी डेफिनेटली सांगू शकते. म्हणजे ह्याचं उत्तर पूर्ण त्याने जे दिलं ते आहे. पण ज्यांना हा प्रश्न पडतो ना, त्यांना मला म्हणजे सांगायची गरज ही वाटते. पहिली गोष्ट तर प्रचंड कन्सिस्टन्सी लागते. जे अथर्व करतो हं. त्याच्यात तुम्हाला आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काहीही विचार केलाय आणि काहीही पोस्ट केला असं करून हं. चालत नाही. म्हणजे ह्या पॉइंट ऑफ लेवलला तर अजिबातच चालत नाही अथर्वच्या. पण एनिवेज बेसिक सुद्धा जेव्हा तुम्ही कमी फॉलोअर्स असतील तर तेव्हा म्हणजे मी अथर्वचं बघून सांगते. मला स्वतःला तेवढा अनुभव नाही, पण मी आता रोज त्याला बघतेय. तो प्रचंड विचारात असतो. त्याला हं. उद्या काय करू, त्याच्याकडे जर उद्याचा कॉन्टेंट नसेल, म्हणजे तो जोक असेल किंवा मग त्याला कुठल्या तरी सणाशी रिलेटेड हं. काहीतरी करायचं असेल, तो सगळ्या आता जॉनरचं करायला लागलाय, तर त्याला तो दिवसभर विचारात असतो. सो एक तर पहिली गोष्ट कन्सिस्टन्सी पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला तेवढं तुम्ही मेंटली खूप एक्झॉस्ट होता, की हं. आपल्याला काय एक्झॅक्टली. पोस्ट करायचंय आणि त्याचं रिफ्लेक्शन कसं जाईल समाजाकडे, किंवा ते किती सक्सेस होण्यासारखं आहे, व्हायरल हं. होण्यासारखं काय. प्रत्येक गोष्ट काय व्हायरल होण्याच्या दृष्टीने नाही विचार करता येत, और नाही करत तो. पण हे मात्र आहे ह्या 2 गोष्टी डेफिनेटली, की प्रचंड तुम्हाला तुमचा डोक्याचा वापर करावा करावा लागतो. लागतो. त्याच्यात तुम्हाला काहीही म्हणजे घरातला विचार करून चालत नाही, कौटुंबिक नाही आणि हं. कोणाचं काय लग्न आहे का, काय रिसेप्शन आहे किंवा कोणाचं बर्थडे पार्टी आहे, हं. कुठे कुठे फार्म हाऊसला कोणीतरी ट्रिपला जात काहीही करता येत नाही. आणि हं. जरी सपोज आम्ही गेलोही कुठल्या फंक्शनला असेल, नाही तर कुठेतरी पार्टीला असेल, तरी त्याच्या डोक्यात कंटिन्युअसली तेच विचार चालू असतात. मग तो त्याच्यावर 4 लोकांना विचारतो, त्यांचे म्हणजे काय ओपिनियन आहे ते बघतो. नाही कोणाचं पटलं जरी त्याच्या डोक्यात तेच असेल, की त्याला ते करायचं, मग ते अजून कसं चांगलं करता येईल त्याचा तो विचार करतो. सो असं ह्या खूप गोष्टी आहेत. हे फक्त असं वरती जेवढं दिसतं, हां. की अरे घरात बसून काहीतरी 2-4 डायलॉग मारणं किंवा रोडवर येऊन काहीतरी 2-4 जोक टाकणं म्हणजे ह्याच्यातून खूप पैसा येतो. ह्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे. डोकं म्हणजे तुमचं नाही, खूप सगळ्यात एक्झॉस्ट महत्त्वाचं मला होता. वाटतं, की मेंटली तुम्ही खूपच स्ट्राँग पाहिजे. म्हणजे फक्त विचार करण्यासाठी नाही, सगळ्याच गोष्टींसाठी. कारण काय होतं, आपण एखादी गोष्ट करतो आणि ती पोस्ट करतो आणि आपल्याला वाटतं आता खूप चांगला रिस्पॉन्स हां. येईल आणि ती नाही जात. तर ते नाही जात हे पचवणं फार अवघड आहे. नकार पचवणं. हां, म्हणजे की नाही आवडलं लोकांना, तुम्हाला नाही आवडलं, तर ते पचवणं फार अवघड आहे. त्यामुळे काय होतं, की तुम्ही सगळ्याच बाबतीत खूप स्ट्राँग पाहिजे आणि म्हणजे त्यावेळेस पण तुम्हाला हा विचार आला पाहिजे, की नाही आत्ता मग इकडं ही अपॉर्च्युनिटी का? इकडं आपण हे करू शकतो का? आता इकडं कुठला इव्हेंट चालू आहे? हे सगळीकडे तुमचं हे ओपन पाहिजे. त्यामुळे जसं ती म्हणली, की तुम्ही कुठलाच विचार नाही करू शकत याच्यात. म्हणजे हा सॅक्रिफाईसच आहे एक प्रकारचा, की तुम्ही नाही विचार करू शकत, की नाही आत्ता तर हे गेलेत मस्त शॉपिंगला नवरा-बायको आणि आपण तर अरे इकडे गेलोय. मग तुम्हाला रविवार नसतो, सोमवार नसतो, कुठलाही दिवस नसतो. तो सगळे सेमच आहेत. म्हणजे उलटं जर घेतलं जसं पु. ल. देशपांडे म्हणाले, की माय लाईफ हॅज बीन अ लाँग हॉलिडे. तर तसंच आहे. आमच्यासाठी सुट्टीच आहे. रोज सुट्टीच आहे. कारण का कुठे उद्या कुठे जायचं काही नाही आहे. काही करू शकतो. म्हणजे 2 दिवस आराम पण करू शकतो. पण ते आत्ता ज्या प्रकारचं काम आहे तिथं अशी इच्छा होणारच नाही, की आपण आराम करू. म्हणजे आता माझ्यासाठी आराम आहे, की चला आता पवनला बोलावलं आणि एखादा विचार केला आणि ते प्रेझेंट केलं. तर तो मजाच आहे ती. आणि मला वाटतं तिसरी गोष्ट एक ॲड ऑन करायला आवडेल ती म्हणजे ऑब्झर्वेशन. याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड लोकांचं निरीक्षण हो. करावं लागतं. कारण निरीक्षण करून तुम्ही जेव्हा मांडता तेव्हा ते लोकांना आपलंसं वाटतं आणि कनेक्ट होतं. आणि एक जाता जाता शेवटचा प्रश्न, तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. सोशल मीडिया फार फास्ट आणि वास्ट असणारा फील्ड आहे. याच्यामध्ये जेवढे सकारात्मक आपल्याला लोकांचे रिव्ह्यूज मिळतात तेवढेच नकारात्मकही मिळतात. तर ट्रोलिंगला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाता? त्या क्षणी तुम्ही तुमचा मेंटल पीस कसा जपता? ते सोपं नाहीये. म्हणजे हां, त्याचा तुमच्यावर परिणाम एका बाजूने होत असतो. पण ते आपल्यावर हे पण आहे, की किती परिणाम करून घ्यायचा. कारण का काय जर खरंच कोण तुम्हाला काही सांगत असेल, की नाही बाबा ह्या व्हिडिओत आहे ना, हे नाही पटलं. तर अगदीच सांगावं. म्हणजे ते तर मी म्हणतो सांगावंच, की या व्हिडिओत हे नाही पटलं. पण बळंच कोणी काही टाकत असेल तर त्याला काही अर्थ नाही, की म्हणजे तुम्ही कोणाच्या जातीवरनं बोलताय, कोणाला तुम्ही मुद्दाम शिव्या घालताय किंवा काय करताय त्याला काही फार किंमत देण्याची गरज नाही. त्यामुळे मला वाटते, की म्हणजे ते कोण काय कमेंट करते ह्याच्यावर पण आहे. आत्तापर्यंत जेवढी लोकं मला भेटली आहेत त्याच्यातलं मला तर कोणी म्हणलं जसं मला एकदा निलेश सावळे म्हणले होते, की मला भेटल्यावर कधी असं कोण म्हणलं नाही रे, की तुमचं हे वाईट आहे, ते वाईट आहे. सगळे सोशल मीडियावरच बोलतात.
तर ते मला तसंच वाटलं की भेटल्यावर तर आपल्यावर फोटो काढतात, आपल्यावर हे करतात. बरोबर. सगळे म्हणजे जे काही भडास आहे, आणि आता हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे लोकांना की तुम्ही तिकडे तुमची भडास काढा. बिनधास्त तुम्ही कोणालाही काही बोलू शकता. तुम्ही पंतप्रधानाला पण तुम्ही काही वाटेल ते बोलू शकता. त्यामुळे मी म्हणजे आता अशा लेव्हलला आलो की तुम्ही बिनधास्त काय वाटेल ते बोलू शकता. तुमच्याकडे ते प्लॅटफॉर्म आहे. बरं तुमच्याकडे काय ₹300 चा रिचार्ज मारला की तुम्ही मोकळे झालात. बरं तुमचं नाव पण नाही टाकत तुम्ही तिकडे. हो. त्यामुळे मला एक सांगायला आवडेल, एक किस्सा झालेला की एक फोन आला मला रॅन्डम. तुम्ही व्हिडिओ का केली? तुम्ही व्हिडिओ का केली? म्हटलं नाव काय तुमचं? "ए व्हिडिओ का केली सांग? व्हिडिओ का केली?" म्हटलं तुमचं नाव काय? तर त्यांनी नाव नाही सांगितलं. म्हणजे त्याच्यात नाव सांगायची पण हिंमत नाहीये, पण त्याला हे बोलून घ्यायचं. त्यामुळे ही एक प्रकारची म्हणजे तुम्हाला फक्त बाहेर भडास काढायची, बाकी काही हे नाहीये. त्यामुळे मला वाटतं की लक्ष न देणं, म्हणजे मी पण त्याचा अजून त्याच्यावर आहे त्या प्रयत्नात आहे. म्हणजे मी माझ्यासाठी मी असं बघत असतो की काय मी बघतो याच्यासाठी की लोकांची मेंटॅलिटी कुठल्या लेव्हलला चालली आणि कुठल्या लेव्हलला ते बोलू शकतात. म्हणजे आपण एखादं वाक्य बोलताना इतकं विचार करतो किंवा असं कोणाबद्दल टाईप करताना पण की असं खरंय, आपण काय खरंय. करतोय हे. पण हे लोक इतक्या डेंजर लेव्हलला चालले. त्यामुळे मला वाटतं की काही वर्षात तिकडे पण ते थोडंसं हे येईल की तुम्ही रेस्ट्रिक्शन्स येतील काहीतरी. बोलू शकता का नाही, आणि ते यायलाही पाहिजे. ऍब्सोल्युटली यायला पाहिजे. म्हणजे मी 100% सहमत आहे या वाक्याशी. पण असं झाल्यावर तू शांत कसा राहतोस? म्हणजे तसा तू शांत आहेस, पण तू मेंटली असा स्वतः पीसफुल कसा राहतोस त्या मोमेंटला? नाही त्यामुळे बाकीची मला आवडी फार असल्यामुळे ते बरं पडतं की बाबा काय गिटार वाजवत बसलो माझ्यापुरतं, मॅच बघत बसलोय, किंवा आता जर मित्रांचं हे जास्ती असेल तर ते त्यावेळेस खूप चांगलं असतं की तुम्ही तिथं गेलात की तुम्हाला काही फार नंतर लक्षात पण राहत नाही की असं झालंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला ते जस्ट एक आउट ऑफ क्युरिओसिटी असं विचारावं असं वाटतंय. तू गिटारचा मगाचपासून उल्लेख करतोयस. तुला असं वाटलं नाही की आपण कधी सिंगरही व्हावं? म्हणजे असं नाही वाटत खूप होतं, पण मी आवाज ऐकला ना माझा चांगलं आहे रे. त्यामुळे तेव्हा वाटलं की आपण नको. नाही मी खरं सांगू तर गिटार असं म्हणजे माझा मामा आहे, तो गिटार शिकवतो, मी त्याच्याकडे शिकलो, त्याचे क्लासेस आहेत. मी एका रॅन्डम असं त्याच्या क्लासचं जॅमिंग होतं, तो म्हणलं ये ऐकायला. तर तेव्हा नवीन नवीन आपण टीनेजमध्ये असतो आणि असं वाटत असतं की गिटार वाजवल्यावर आपल्याकडे मुली बघतील वगैरे. कूल. त्यामुळे मी एका त्यांच्या जॅमिंगला गेलेलो आणि तिथे माझा मित्र आहे तो गात होता. मी तेव्हा त्याला पाहिलं आणि म्हटलं की अरे ह्याला तर फारच डिमांड मिळते इकडनं की अरे काय गातोय, काय हे करतोय, आणि गिटार वाजवणाऱ्यांना पण मिळते. म्हटलं आपण हे शिकायला पाहिजे. पण गिटार मी वाजवलं, थोडा गाण्याचा पण प्रयत्न केला, पण डिमांड काही मिळाली नाही. त्यामुळे मला वाटलं की अरे इथं काहीच नाही आपल्याला होत. पण म्हणजे ते माझ्यासाठी ते फार आवडीच्या गोष्टी आहेत आणि चालू असतं माझा प्रयत्न. म्हणजे तो तुझा एक मेंटल पीस जपण्याचा भाग आहे असं हो म्हणायला हो हरकत नाही. आधी माझी सुरुवात म्हणजे स्टेजवर जायची सुरुवात त्याच गोष्टीपासून झाली की बाबा मी कोणाच्या मागे गिटार वाजवतोय, वेळ आली तर मी पण गायलोय असं. त्यामुळे त्यामुळे ते सुरुवात स्टेज डेअरिंग हा आधीपासूनच म्हणजे होतं. 4-5 वर्ष मी हे केलेलं आहे. त्यामुळे मला असं कधी नाही झालं की आपण स्टेजवर चाललोय किंवा कॅमेरा समोर येताना भीती वाटली. कारण का तुम्ही जेव्हा आम्ही कॅफेचे किंवा असे शो करायचो तिथे तुम्हाला असं असतं की तुमच्याकडे सोडून लोक सगळीकडे बघत असतात. ते बाकी त्यांना तुम्ही इथं आहे याचं काही घेणं नसतं. ते त्यांचं मस्त पिणं खाणं चालू असतं आणि तुमच्याकडे बघत नसतं. त्यामुळे तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येतो की कोणी बघतच नाहीये, आपलं आपलं करा. आणि तो म्हणजे आम्ही म्हणायचो पण चला आपण प्रॅक्टिसला स्टेजवर चाललोय, कारण का बघणार तर नाहीये, ते आपल्यासाठीच प्रॅक्टिस आहे. त्यामुळे ते इतका कॉन्फिडन्स वाढला होता की माहिती बघणार नाही. त्यामुळे काय, आणि जेव्हा बघायला लागले तेव्हा भीती वाटायला लागली, अरे बघतायत कशासाठी. कळलं की अरे लोक बघतात पण. नाही पण एक अजून मला याच्यातलं आवडलं की तू एक छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकण्याची जी वृत्ती असते ना, तर ती तुझ्याकडे आहे की नाही बघणार आहेत ना, चला शिकून घेऊयात तेवढ्या वेळात आपल्याला तो एक वेळ मिळालाय. तू तुझं मेंटल पीस कसं जपते रुचा? जपते का? म्हणजे मी ना अजून जगात खूप रुचा नावाच्या मुली असतील, पण माझ्या ज्या रुचा नावाच्या मैत्रिणी आहेत ना, मी बघितलंय की आमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम फार सेम असतात. तू कसा जपतेस? बापरे, मला तर अजून जमलेलं नाहीये. मी पण त्याच्यावर सध्या कामच करतेय. पण हे म्हणजे कशातून मेंटल पीस? ओव्हरऑलच जेव्हा आपल्याला असं ट्रोलिंग किंवा काही नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागतं तेव्हा.
नाही, मी तर माझं म्हणणं असं त्याला की तू कमेंट्सच वाचू नको. इव्हन त्याला राज साहेबांनी सुद्धा स्वतःहूनच सांगितलेलं की तू कमेंट्स वगैरे वाचत नकोस बरं का. आणि त्यांनी स्वतःचंही उदाहरण दिलेलं. मी पण भाषण करून आल्यानंतर मी काय केलंय ह्याचा विचार सुद्धा करत नाही. सो मी त्याला सांगितलं, म्हणजे त्याने मगाशी सुद्धा राज साहेबांचं सांगितलं आणि मी आत्ताही सांगते त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या गोष्टी, कारण की तो त्यांना खूप जास्ती मानतो. हो. इव्हन त्याचे जे आधी मंडे मोटिवेशनचे व्हिडिओज होते, तर तेही त्यांनी स्वतःहूनच त्याला सांगितलं. ते आम्हाला असं मध्ये एकदा भेटलेले असेच, म्हणजे पुण्यात एका कॅफेमध्ये. तर तेव्हा त्यांनी आम्हाला स्वतः म्हणजे बोलवलं आणि आम्ही असंच गप्पा मारत होतो. ते आमच्यासोबत गप्पा मारत होते. तेव्हा त्यांनी सांगितलेलं अथर्वला की अरे हा तू ते बिलो द बेल्ट जोक करतोस ना, तर ते करू नकोस. सो तेव्हापासून त्याचं मंडे मोटिवेशन बंद झालं, कारण की तो बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, सो तो त्यांचा खूप लहानपणापासून फॅन आहे, जसं सचिन तेंडुलकर. पर्सनॅलिटीज. हा, सो त्यामुळे त्यांनी पण त्याला हे सांगून झालेलं आहे की तू कमेंट्स कडे लक्ष देऊ नको. म्हणून तो आता सध्या म्हणतो की तो काम करतोय, ते अजून त्याला पूर्ण म्हणजे हा जमत मला नाहीये. असं फार हे नाही होत की अशी कमेंट केली मग माझ्या डोक्यात राहतं, असं काही नाही होत मला. ते तिथल्या तिथं असतं, पण मला म्हणजे ती उत्सुकता ही लागली की बाप, एवढ्या खालच्या दर्जाचे लोक आहेत जगात, हे आपल्याला माहित Unfortunately. नसतं. आणि माझं असं असतं की कशालाच लक्ष द्यायचंय असं. जाऊच दे, म्हणजे आता काय. सो तोच तसा मेंटल पीस तसा मी ठेवते, पण समहाऊ माझं जर तिचं चुकून लक्ष जास्त गेलं, तिला जास्ती होतं. मला मी ते तिथल्या हा, तिथं संपलं. म्हणून मी बघतच नाही किंवा हम्म, वाचतच नाही. कारण जर माझं चुकून लक्ष गेलं तर मग माझं काय, मला नाहीच जपता येत माझा मेंटल पीस. व्यक्ती तितक्या प्रकृती, ज्याला Correct. जे वाटेल ते त्याला ते व्यक्त करण्याचं मत आहे, ते आपणच नाही घेतलं पाहिजे. म्हणून ते त्याकडे लक्ष न दिलेलंच बरं असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. तुम्ही दोघांनी छान उत्तरं दिलीत. म्हणजे अथर्व जेवढा असं मला वाटलं होतं की शांत असेल, तेवढाच अथर्व खुलके असं बोललाय. त्यामुळे वाव, छान मजा आली. आणि अर्थात तुझ्यासोबतही बोलताना खूप मजा आली. तुम्हा दोघांचे मनापासून आभार की आपल्या या छान दिवाळीच्या एपिसोडसाठी तुम्ही आलात, तुमचा छान वेळ दिलात. आणि अथर्व, तुला रिक्वेस्ट आहे की आपण शेवट तुझ्या गाण्याने करूयात बापरे. का? तू 2 ओळी गा आणि आम्ही हवं तर सगळे असं होतं तू रुच्यासाठी गा, मला काही हरकत नाही. मी म्हणतो तुम्ही सगळे जॉईन व्हा, आता हे यांचा इथं तरी उपयोग होईल गाण्यात. तुम्हाला हे माहिती ना, प्यार दिवाना होता माहिती ना, ते आपण म्हणूया. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. वाव. तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा पॉडकास्ट आम्ही शूट केला आहे हाय फ्रिक्वेन्सी या स्टुडिओमध्ये, जे आहे सदाशिव पेठेत. त्याची सुद्धा सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामुळे नक्की या आणि नक्की भेट द्या. थँक्यू सो मच.